आजच्या कार्यक्रमात जे खरोखर गुणी कार्यकर्ते होते त्यांचा सत्कार या संस्थेकडून केला गेला आणि खरोखर म्हणजे असे जे गुणी कार्यकर्ते आहेत त्यांना पुरस्कार देणं महाराष्ट्र शासनाला सुद्धा सुचत नाही। आणि सगळ्यात मोठा पुरस्कार याच्यामध्ये आहे की कांताबाई आहेत आणि शिलाताई पवार यांनी म्हणजे स्त्रियांना अधिकार नाकारणाऱ्या मनूला काळं फासलेलं आहे आणि हा सगळ्यात मोठा देशातला परिवर्तनवादी पुरस्कार आहे। त्याबद्दल मी मंडळाचा अत्यंत आभारी आहे, त्यांचं कौतुक करतो। आणि मुंबईतून मला इथे बोलवलं, इथे अध्यक्षपद दिलं, आगरी कोळी लोक आता इथपर्यंत आले हे केवळ ह्या मंडळाच्या विचारसरणीमुळे, त्यांना सुद्धा मी पुन्हा एकदा जय भीम करतो। सत्याग्रह भूमी प्रतिष्ठान नाशिक, मोठा राजवाडा नाशिक यांच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून आम्ही आंबेडकरी चळवळीत व दलित पॅंथरमध्ये ज्यांनी आपला काम केलं, योगदान दिलं समाजाप्रती, त्यांचा आम्ही यथोचित सत्कार करत असतो। गेल्या 3 वर्षापासून आपण हा सत्काराचा कार्यक्रम चालू केलेला आहे। त्यामध्ये जे आता जिवंत हयात आहे त्या लोकांचा व ज्यांनी आपली हयात घालवली त्यामध्ये त्यांचं निधन झालं त्या सर्व परिवारांचंसुद्धा आम्ही ह्या माध्यमातून यथोचित सन्मान करत असतो, सत्कार करत असतो। व समाजाला जे जे जुने आपले जे हिरे होते त्या हिऱ्यांबद्दल आता आपण त्यांचा सत्कार करून माहिती देत असतो। असाच हा सत्कार समारंभ आमचा उत्तरोत्तर चालूच राहील याची मी ग्वाही देतो। सत्याग्रह भूमी प्रतिष्ठानच्या वतीने व आमच्या सर्व सभासदांच्या वतीने आम्ही अशी ग्वाही देतो का इथून पुढे आम्ही मोठ्या प्रमाणावर चांगलं कार्य करत राहू आणि आमचे जितकेही देणगीदार आहेत त्या सगळ्या देणगीदारांचं आम्ही आभार मानतो का ते वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात। जय भीम। मी संभाजीनगरमधून कांता रमेश आहिरे, मी संभाजीनगरमधून आलेले। काळेसाहेबांना मला आमंत्रित केलं होतं आणि हा पुरस्कार घेऊन मला खूप म्हणजे अगदी मला खूप छान वाटलं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये माझा सत्कार झाला आहे। आणि मी जे यांचं मला वाचता येत नाही पण तरी मी सांगते का त्यांचे खूप मी आभारी आहे। आणि जे मी मनूला जे काळं फासलं आहे आणि एवढा जर समाज माझ्यासोबत, आता आम्ही पहिले दोघीच गेलो होतो, एवढे जर समाज जर सोबत जर आला तर ते मनूचा पुतळा तिथं राहणार नाही, एवढंच मला सांगून 2 शब्द जय भीम। छान सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम झाला। समाजामध्ये काम करणारे लोक काम करत राहतात पण बऱ्याचदा त्यांना असं वाटत असतं की आपण एवढं काम करतो पण याची कुठे दखल घेतली जात नाही। आजचा कार्यक्रम म्हणजे अशा समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करून त्यांच्या कामाला बळ देण्याचं हा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि या प्रयत्नातून नक्कीच त्यांना पुढे काम करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल असा विश्वास मला वाटतो। सत्याग्रही भूमी प्रतिष्ठानतर्फे जो आजी माजी कार्यकर्त्यांचा सत्कार झाला तो समाजाला दिशा देणारा, प्रेरणा देणारा आहे। त्याचं कारण काय असं, हे जे प्रतिष्ठान आहे हे काळाराम सत्याग्रह भूमीची त्यांना काळाराम मंदिर सत्याग्रहाची त्यांना पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि त्या जाणीवपोटी त्यांनी या सर्वांचा सत्कार घडला।